थँक्यू व्हेरी मच चंदू ठाकरे. सार्थक जॉईन होतोय या ठिकाणी. टॉस जर तो जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता या मॅचसाठी? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण तू स्वीकारलं असतं, परंतु बॅटिंग करायची आहे. पहिल्याच सामन्यामध्ये धावा झाल्या 4 षटकामध्ये 52. तुझी काय रणनीती असेल या मॅचसाठी? 70-75. आणि 70-75 धावेपर्यंत पोहोचण्यासाठी तुझे ट्रम्प कार्ड फलंदाज कोण आहेत, त्यांची नावं? रोशन गवारी, रोहित बडद, अजय दापशे आणि सुदाम. कसं वाटतंय धावा पर्व खेळताना? काय म्हणशील? आयोजकांचं कौतुक कसं करशील? कारण की हे यूट्यूब लाईव्ह संकल्पना, भव्य व्यासपीठ जे पाहायला मिळतं या स्पर्धेविषयी आणि आयोजकांविषयी आपले 2 शब्द. हो, चांगला आहे आणि यूट्यूब लाईव्ह पण. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच होते सार्थक. जॉईन झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. टॉस बॉक्समधील न्यूज आहे नाणेफेकीचा कौल जिंकला सिद्धांत स्ट्रायकर्स या टीमने आणि स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच. कॅमेरामॅन प्रिन्स यादव. बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू. रिव्हेंजफुल ओव्हर पाहायला मिळाली. बघा, जेव्हा आपण पाहिलं होतं सचिनचं स्वागत रूपचंदने 6 धावेने केलं होतं आणि डबल धमाका यावेळेस केलाय. 2 बॉल 2 षटकार. पुढील बॉल तिसरा येतोय. 3 इन अ रो. खेळणार तर फक्त षटकारच खेळणार. खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी. हीच भूमिका. फक्त 6चा पाडा मला बोलता येतो मैदानाच्या आतमध्ये. बाकीचे पाडा मी पाठ केलेच नाहीत. मला गरजच नाहीये. मला फक्त 6चा पाडा बोलता येतो. हे सांगतोय फलंदाज. धावसंख्या 18 या अंकावरती जाताना पाहायला मिळते. फ्लाइंग स्टार्ट. 18 धावा धाव फलक्यावरती लागताना पाहायला मिळत आहेत आत्तापर्यंत. रुद्र वॉरियर्स टीमची थाटात सुरुवात, जोमात सुरुवात, झकास सुरुवात. रितेश देशमुख सरांच्या भाषेत लय भारी सुरुवात आणि जी 24 तासच्या भाषेत एक पाऊल पुढे सुरुवात. आणखीन एक आक्रमण, आणखीन एक ब्रँडेड षटकार. 6. 4 चेंडू 4 षटकार. सुमित ढेकळेने जो कारनामा केला वसई विरार प्रीमियर लीग मध्ये, समोर विश्वनाथ जाधव होते, ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, त्यांचेच परम मित्र. त्यांना 6 बॉल मध्ये 6 षटकार लगवलेत आणि जर 6 बॉल 6 षटकार आले तर आदरणीय सन्माननीय गणेशजी दुंदाजी नाईक सरांच्या माध्यमातून 500 रुपीज मिळतील. 4 चेंडू 4 षटकार. हा षटकार जर आला तर मात्र युवराज सिंग सरांची आठवण होईल. स्टुअर्ट ब्रॉडला ज्या पद्धतीनं जे षटकार लगवले होते T20 क्रिकेटमधील प्रथमताच हा कोणी कारनामा केला होता, त्यानंतर तो केलाय फक्त आतापर्यंत कायरन पोलार्ड यांनी. तीच या ठिकाणी पाहायला मिळेल कशा पद्धतीनं. परंतु सर गॅरी सोबर्स यांनी सर्वाधिक प्रथमतः 6 बॉल 6 षटकार मारण्याचा कारनामा केला. यावेळेस हा येतोय 5वा लगातार षटकार. व्हॉट अ बॅटिंग यार. सचिन बरड तुफानी फलंदाजी करताना आणि आता षटकार खेळेल की प्लेट करेल? कारण की दर्शन बांदेकर हे नाव असं आहे ज्याने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये तब्बल 22 वेळा 5 बॉल 5 षटकार लगवलेत आणि 6वा बॉल प्लेट केलाय. रिस्पेक्ट की षटकार, षटकार की रिस्पेक्ट. इतिहास लिहिला जाईल का गोवाडे आदिवासी प्रीमियर लीग मध्ये? 500 रुपये दिलेले आहेत गणेशजी दुंदाजी नाईक सरांनी. 5 आलेत षटकार. प्लेट केले. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सचिन भरतसाठी. बघा रिस्पेक्ट त्यांनी दिलेली आहे. दर्शन बांदेकर सरांनी जी रिस्पेक्ट दिली त्याच पद्धतीने रिस्पेक्ट त्यांनी दिली आणि यालाच म्हणतात आदर्श खेळाडू. यालाच म्हणतात क्रिकेटमधील स्पोर्ट्समॅन स्पिरिट. कशी टिकवायची. आपलाच मित्र समोर गोलंदाजी करतोय आणि त्याला मी 6 बॉल 6 षटकार मारणार नाही. त्याला मी या ठिकाणी 5 चेंडू 5 षटकार आले आणि तदनंतर हा प्लेट केलाय आणि यासाठी 500 रुपयांचं प्राइज झाले आदरणीय सन्माननीय गणेशजी दुंदाजी नाईक सरांच्या माध्यमातून. मी सूर्या प्रीमियर लीगमध्ये प्रथमतः पाहिलं होतं जेव्हा सचिन नवीन होता आणि सचिनला MDने 5 चेंडूमध्ये 5 चौकार लगवले होते.